नमस्कार, आरएससी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। विधानसभा निवडणुकीत स्वातीमुळे येणार महायुतीला टेन्शन, कर वसुली थंड बसत्यात। माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडचणी वाढल्या, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू। अकोल्यात प्लास्टिक बंदी नावालाच महापालिकेकडून केवळ दिखावटी कारवाई। वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे 1 लाख अर्ज दाखल, लाभ कधी मिळणार? काटेपूर्णा धरणातील मृतदेह अखेर काढला बाहेर, आपत्कालीन पथकाचे प्रयत्न यशस्वी। आता सविस्तर बातम्या। अकोला शहरातील मालमत्ता कर पुनर्मूल्यांकनासाठी स्वाती इंडस्ट्रीजची नियुक्ती करण्यात आली होती। हे काम कुठेच प्रगतीपथावर नसल्याचे चित्र असून ज्या कामासाठी स्वाती इंडस्ट्रीजची नियुक्ती करण्यात आली होती ते मूळ कामच स्वाती इंडस्ट्रीजने केले नाही। महापालिका आयुक्त व प्रशासक स्वाती इंडस्ट्रीजवर मेहरबान का असा प्रश्न उपस्थित होतो। स्वाती इंडस्ट्रीजने किती मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले याची कुठलीही माहिती महापालिकेजवळ नाही, तर याविषयी स्वाती इंडस्ट्रीजला अनेक समजपत्र महापालिकेने दिल्याची माहिती आहे। अशी परिस्थिती असताना कुणाच्या दबावाखाली स्वाती इंडस्ट्रीजला सूट देण्यात येत आहे अशी विचारणा आता होत आहे। महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला 2024-25 या आर्थिक वर्षात 196,47,89,213 रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते। एप्रिल पासून आजपर्यंत पहिल्या 3 महिन्यात 19,62,62,115 रुपयांची वसुली झाली आहे। यात 14,67,96,89 रुपये वसुली चालू आर्थिक वर्षाची आहे। स्वाती इंडस्ट्रीजला मालमत्ता कर वसुलीचा ठेका दिल्यानंतर देखील मालमत्ता कर वसुलीत वृद्धी नाही, त्याचबरोबर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन नाही। अशा परिस्थितीत सर्व कर वसुलीचा ठेका स्वाती इंडस्ट्रीजलाच का दिला गेला असा प्रश्न कायम आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेकरिता धावपळ करीत असलेल्या महिलांना खासगी बँकेकडून मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यात घडताना दिसत आहे। महिलांचे बँक खाते काढण्यात काही ठिकाणी अडचणी येत असून बहुतांश बँक कर्मचारी हे महिलांच्या कागदपत्रात त्रुट्या काढत बँकेमध्ये खाते उघडण्यास टाळाटाळ करीत आहेत। अशातीलच एक प्रकार बाळापूर तालुक्यातील लोहारा सेंट्रल बँकमध्ये पाहायला मिळाला। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या बँकेमध्ये महिला आपले खाते उघडण्याकरिता वारंवार चक्रा मारत आहेत, परंतु बँकेतील संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी त्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुट्या काढीत त्यांना बँकेमध्ये खाते उघडण्याकरिता नाहक त्रास देत आहेत। एकीकडे राज्य शासन महिलांच्या सहकार्यासाठी विविध योजना राबवित त्यांना आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे बँक अधिकारी तसेच कर्मचारी महिलांना खाते उघडण्याकरिता त्रास देत असल्याने योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे। जिल्हाधिकारी यांनी याबाबतीत गांभीर्याने दखल घेत बँक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना योग्य त्या कडक सूचना द्याव्यात अशी मागणी महिला वर्गातर्फे करण्यात येत आहे। देखिए, ये हमारा गांव की लोहारा की सेंट्रल बैंक है और यहाँ पे हम हमारी लेडीज बाल बच्चे छोड़ के 15 दिन से घूम रहे हैं और ये कर्मचारियों का कहना है कि ये फार्म लाओ, वो फार्म लाओ और ये नंबर लाओ, वो नंबर लाओ, नंबर नया लो, ऐसा ये बता रहे हैं। यहाँ पे कोई ये काम नहीं कर रहे। प्लास्टिक केवळ माणसांसाठीच नव्हे तर जनावरांसाठीही धोकादायक आहे, मात्र तरीही शहरात सर्रास प्लास्टिक कॅरीबॅगचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून महापालिकेकडून मात्र थातूरमातूर कारवाई केली जात आहे। अकोला शहरातील व्यापारी किरकोळ भाजीपाला व फळ विक्रेते बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत। शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असताना महापालिकेकडून केवळ काही ठिकाणी कारवाई होत असून मागील आठवड्यापासून महापालिका काही प्रमाणात कारवाई करीत आहे। शहरातील महावीर भोजनालयामध्ये आढळल्यानंतर महापालिकेकडून 5,000 रुपये दंडाची कारवाई करण्यात आली, मात्र शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत असताना कारवाई मात्र थंड बसत्यात आहे। प्लास्टिकच्या पिशव्यामुळे गुराढोरांचे आरोग्य धोक्यात आले असून
बाजारपेठेत कॅरीबॅगचा वापर करणाऱ्या, बाजारात कचरा फेकणाऱ्या फळ व भाजी विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमी व निसर्गप्रेमींकडून होत आहे। सार्वजनिक भाजी मंडईत प्लास्टिक कॅरीबॅगचा अंधाधुंद वापर होत असेल तर महापालिका प्रशासनाने प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे। महापालिकेकडून मात्र केवळ दिखाव्यापुरती कारवाई होत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वाशिम जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत जिल्ह्यातील 1,10,532 लाभार्थी महिलांनी अर्ज भरले आहेत। यामध्ये 34,651 अर्ज ऑनलाईन करण्यात आले असून 75,881 अर्ज ऑफलाईन दाखल झाले आहेत। वाशिम जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यासाठी गरजेचे असून जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात आतापर्यंत 32,202, वाशिम तालुक्यात 22,295, मालेगाव तालुक्यात 15,284, रिसोड तालुक्यात 11,698, मानोरा तालुक्यात 11,895, मंगरुळपीर तालुक्यात 13,890 तसेच वाशिम शहरी भागात 3,348 असे एकूण 1,10,532 अर्ज दाखल करण्यात आले आहेत। या योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधन पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तसेच बँक खाते काढण्यासाठी ही बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे। अकोला जिल्ह्यातील महान येथील काटेपूर्णा धरणात काशीराम नांदे 19 जुलै रोजी बुडाल्याची घटना घडली होती। यावेळी नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही। सकाळी संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या सर्च ऑपरेशनला संदेश आले होते। बार्शीटाकडी पीआय शिरीष खंडारे व जिल्हा परिषद सदस्य गणेश झडके यांनी काटेपूर्णा जलप्रकल्पात एक व्यक्ती बुडाल्याबाबतची माहिती मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनला दिली। यावेळी जीवरक्षक दीपक सदापडे यांनी घटनास्थळी दाखल होत सकाळी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली। यावेळी सर्च ऑपरेशन टीमचे अंकुश सदापडे, विष्णू केवट, शेखर केवट, हर्षल वानखडे यांनी एका तासात तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढला। यावेळी पीआय शिरीष खंडारे, एएसआय धनराज राऊत, हेड कॉन्स्टेबल प्रमोद काळपांडे, पोलीस कॉन्स्टेबल रितेश हरणे, जिल्हा परिषद सदस्य गणेश झडके आणि गावातील नागरिक उपस्थित होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदापडे यांनी दिली। बाळापूर हा महत्त्वाचा तालुका असून बाळापूर विधानसभा क्षेत्रामध्ये जलसिंचन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध उद्योजक तथा शिवसेना नेते तुकाराम दुधे यांनी महायुतीच्या वतीने आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात व्यक्त केले। बाळापूर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार अनुप धोत्रे तर प्रमुख अतिथी राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी, शिवसेना नेते सुप्रसिद्ध उद्योजक तुकाराम दुधे, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील मांगटे, भाजपा नेते बळीराम सिरस्कार, शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर, राष्ट्रवादी निरीक्षक तुकाराम आंबिरे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महायुतीबद्दल विचारमंथन करून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार असेल त्याला निवडून देण्याचे आवाहन केले। यावेळी आमदार अमोल मिटकरी, श्रीरंग पिंजरकर, शिवसेना नेते यांनी मार्गदर्शन केले। यावेळी शिवसेना नेते उद्योजक तुकाराम दुधे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच बाळापूर मतदारसंघातील प्रश्न खासदार अनुप धोत्रे यांच्या समोर मांडले। उपस्थित मान्यवरांनी संदीप पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रमासाठी भाजप बाळापूर तालुकाध्यक्ष अंबादास घोंगे, पातूर तालुकाध्यक्ष भाजप भिकाजी धोत्रे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश बुंदेले मान्यवर उपस्थित होते। बाळापूर विधानसभेमध्ये एक जबाबदारी म्हणून, कारण आपला आमदार नाही आहे, आपण विरोधात आहोत, त्यामुळे या तालुक्यामध्ये महायुती म्हणून विशेष प्रेम मला भेटलं। आज जेव्हा दिल्लीला जातो खासदार म्हणून काम करतो तर असं वाटतं की शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यासमोर हे काम काहीच नाही आहे। खरं सांगतो की उमेदवार हा माझ्या हाती नाही आहे, आपले दोघांची जे नेते आहेत ते नेते ते उमेदवार ठरवणार आहे। बाळापूरमध्ये खूप कमी विकास कामं झालेले आहेत, जे मोठे मोठे रस्ते झाले पाहिजे होते ते रस्ते झाले नाही। आता दुधे साहेब आपण जो विषय मांडला तर कॉन्ट्रॅक्टर पैसे नाही देत म्हणूनच रस्ते झाले असं नाही आहे, परंतु या गावामध्ये मला कमी मतं भेटले, या गावामध्ये अमुक अमुक लोक आहेत म्हणूनही रस्ते नाही झाले, असे अनेक रस्त्याचे उदाहरणं आहेत। मी सांगू शकतो की जे 25-15 पूर्ण कामं आहेत हे एकाच विधानसभेत मी टाकलेले आहेत। बाळापूर आणि पातूर या दोन्ही तालुक्यामध्ये माझे कामं मी टाकलेले आहेत।
रणधीर भाऊंनाही मी सांगितलं की बा माझ्यावर जबाबदारी आहे की भाडापूरचा आमदार निवडून आला पाहिजे. मला राज्य सरकारकडून जे जी निधी भेटत आहे, मग ती बजेटची निधी असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असेल, राज्य सरकारची मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, हे सगळे विकास कामं आपल्या 2 तालुक्यामध्ये प्राधान्याने टाकत आहे. खरोखर संदीप पाटील साहेब यांचं कार्य गेल्या कित्येक वर्षापासून चांगलं आहे. भ्रष्टाचार त्यांना पूर्ण अकोला जिल्ह्यातील जनता चांगल्या प्रकारे ओळखते. आज त्यांच्या कित्येक वर्षापासून धडपड आहे की मी एकदा इथला आमदार झालो पाहिजे. मला असं वाटतंय हे इच्छा पूर्ण करणारा तो परमेश्वर आहे आणि हा एकदा कोणातरी इच्छा पूर्ण करतो. जे तुम्ही मागता ते तुम्हाला मिळत असतं. हे आपण बोलून चालत नाही. देणारा देवा घ्यायचं, आपण काम करायचं आहे. भावना एवढी विनंती करेन मी की भाऊ, हे आपल्या एरियामध्ये बरेचसे कामं जे आहेत जे आपल्या मार्गदर्शनाखाली होतील. कारण पाण्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत. आणि शेतकऱ्यांना जर पाणी भरपूर आपण जर दिलं तर मला वाटत नाही की आपले उद्योगधंदे आपण बाहेर जायचं आपल्याला कोणाला इथून काम पडेल. परंतु पाण्याचा अभाव हा फार मोठा आहे. हे जर पश्चिम महाराष्ट्रासारखे जलसिंचन प्रकरण जर आपण आपल्या विदर्भामध्ये जास्तीत जास्त अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात हे अतिशय जलसिंचनचे नाही काय म्हणायला हरकत नाही आहे. काही मला वाटतं पातूर भागात 1-2 आहेत, परंतु इतर भागामध्ये जलसिंचन जे आहे हे जर आपल्या बाळापूर तालुक्यासाठी दिलं तर आपला शेतकरी आज स्कूटरवर नाही तर 4 चाकी गाडीने तो फिरणारा आहे. एवढी आपली चांगली सुपीक जमीन आहे आणि ह्या जमिनीसाठी, या भूमीसाठी आपल्याला पाण्याची गरज आहे, जलसिंचनाची गरज आहे. ह्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यासाठी करून द्याव्या लागतील आणि ते आपण करणार अशी मी इच्छा सुद्धा प्रकट करतो. असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर चॅप्टर अकोला यांच्या वतीने जिओ टेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक तथा प्रसिद्ध जिओ टेक्नॉलॉजिकल इंजिनियर अमोल शिंगारे यांच्या वर्कशॉपचे आयोजन अकोला शहरात केले होते. असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर अकोला चॅप्टरच्या वतीने कन्स्ट्रक्शन करताना कशा प्रकारे गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत यासह विविध माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर यासह बांधकाम क्षेत्रात कार्य करणाऱ्या सदस्यांसाठी विशेष वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपूर येथील जिओटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अमोल शिंगारे यांनी उपस्थित मान्यवरांना यावेळी मार्गदर्शन केले. वर्कशॉपसाठी क्रेडाई नरडेको यांचे सहकार्य लाभले तर VCCI, संजय ग्रुप, SJP इन्फ्रा, RMC अँड स्टोन क्रशर, SSC RMC सोल्युशन्स यांचे सहकार्य लाभले. याबाबत विशेष वृत्तांत लवकरच RRC न्यूजवर प्रसारित करण्यात येईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत सुरू असलेली कामे तात्काळ पूर्ण करून योजनेचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा असे निर्देश केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्हा प्रशासनाला दिलेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य, कृषी, पीक कर्ज, आपत्ती व्यवस्थापन, वीज वितरण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नैसर्गिक आपत्तीमधील पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश दिलेत आणि पीक विम्यापासून शेतकरी वंचित राहणार नाहीत, तसेच शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ रक्षाबंधन पूर्वी देण्याच्या दृष्टीने काम पूर्ण करण्याची सूचना दिली. आढावा बैठकीला आमदार संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी व इतर विभागाचे प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला महानगरपालिकेत जन्म नोंदणी करून घेण्यासाठी आलेल्या एका वृद्ध महिलेच्या अज्ञानाचा फायदा घेत तेथे उपस्थित असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने महिलेकडून 300 रुपये घेऊन ते गायब झाले. यामुळे वृद्ध महिलेने रोष व्यक्त करीत दलालाला शिव्या दिल्या होत्या. अकोला शहरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेली दाखले घेण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. याचा फायदा घेण्यासाठी अनेक दलाल सक्रिय झाले आहेत. विशेषतः तहसील कार्यालय आणि नगरपालिकेत असे दलाल सक्रिय झाले आहेत.
जादा पैशांसाठी महिलांची लूटही सुरू झाली आहे। ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाही अशा महिलांसाठी जन्म नोंदणी आवश्यक आहे। यासाठी महिलांची पालिकेच्या जन्ममृत्यू विभागात गर्दी होत आहे। आज ग्रामीण भागातील एक वृद्ध महिला आली होती। तिच्या मुलीचा जन्म दाखला घेण्यासाठी महापालिकेत आधीच उपस्थित असलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी वृद्ध महिलेला फूस लावून दरमहा 6,000 रुपये उकळले। आधार कार्ड आणि 300 रुपये ही व्यक्ती पैसे घेऊन गायब झाली। अर्धा तास उलटूनही ती व्यक्ती दिसली नाही। यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्या गरीब वृद्ध महिलेच्या लक्षात आले। वृद्ध महिलेने या घटनेची माहिती दिली। नागपूरचा माणूस आहोने मी गाड्या सुद्धा करतो आणि एसट्या 1000 रुपये महिना आहे मले आणि माझे आधार कार्ड झेरॉक्स नेली 300 रुपये दिले माझ्यावर। आधार कार्ड झेरॉक्स नेली माझ्या काय करा लोक बनवायच धंदे करतात बापा। मी आली पोलीस जेल माझा दाखला काढी आली हे बा आधार कार्ड झेरॉक्स नेली बाबा माझी काय करू आता भोर केला फोटा लागतो त्या रत्नापूरचा आव्हाने मी राहू आव्हाने राहू पत्मान दाखवलं माझे आधार कार्ड झेरॉक्स नेली द्या ना हळू। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। विधानसभा निवडणुकीत स्वातीमुळे येणार महायुतीला टेन्शन, कर वसुली थंड बस्त्यात। माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडचणी वाढल्या, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू। अकोल्यात प्लास्टिक बंदी नावालाच महापालिकेकडून केवळ दिखावटी कारवाई। वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे 1 लाख अर्ज दाखल, लाभ कधी मिळणार? काटेपूर्णा धरणातील मृतदेह अखेर काढला बाहेर, आपत्कालीन पथकाचे प्रयत्न यशस्वी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राइब करा RRC चे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।